माजी आमदार नितीन भोसलेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडलेला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये इनकमिंग या ठिकाणी सुरूच आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। माजी आमदार नितीन भोसलेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये आता हा पक्षप्रवेश झाल्याने धक्का मानला जातोय। इतर पक्षांना या ठिकाणी आपण पाहतोय माजी आमदार नितीन भोसलेंचा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये इनकमिंग या ठिकाणी सुरूच आहे। खेड तालुक्यातील वाफगाव किल्ल्यावर विविध उपक्रमांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचा 226वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वाद्यांच्या तालात पालखीची मिरवणूक काढण्यात आली। किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर होळकर राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला। त्यानंतर किल्ल्याची देवता असणाऱ्या राजेश्वर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक घातल्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्यावरही अभिषेक घालण्यात आला। होळकर घराण्याच्या या सर्व वंशजांनी तळी भंडार करत होळकरांना अभिवादन केलं। राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ल्यात शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। हे पाहण्यासाठीही उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती। बातमी आहे वर्धामधून। वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता ही मोठी बातमी समोर येते। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज आता जाहीर करण्यात येत आहे। आर्वी, कारंजा आणि आष्टीतील शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून आता ही मदत जाहीर करण्यात आली आहे। 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे। जिल्हाधिकारी वर्धा आणि नागपूर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे। 315 गावातील 8,999 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। 5,506 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते। डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये आता ही रक्कम जमा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नवी मुंबईमध्ये रोड शो। दिघा, ऐरोली आणि घणसोली कोपरखैरण्यामध्ये रोड शो होणार आहे। रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका रोड शो या ठिकाणी अनेक पाहायला मिळतात। तर शिंदेंचा नवी मुंबईमध्ये रोड शो, दिघा, ऐरोली, घणसोली कोपरखैरण्यामध्ये रोड शो पाहायला मिळणार आहे। या रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।